नमस्कार, मी तन्मय टिल्लू. टिल्लू टॉक्सच्या नव्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत. आज चर्चा करू ती राजकारणातील 84 वर्षांच्या तरुणाबाबत, शरद पवारांबाबत. राजकारणातील घराणेशाही घराण्यातील सदस्यांमधलं द्वंद्व, एकमेकांच्या विरोधात उभं ठाकणं हे काही महाराष्ट्राच्या राजकारणासाठी नवं नाही. मात्र ते विशेष तेव्हा ठरतं जेव्हा घराण्यातलं द्वंद्व झाकून ठेवून आम्ही सर्व एक आहोत हे दाखवण्याचा सतत प्रयत्न केला जातो आणि तो सतत तोकडा पडत जातो. महाराष्ट्रातल्या ठाकरे, मुंडे, भोसले, तटकरे, क्षीरसागर, निलंगेकर अशा अनेक राजकीय घराण्यांनी फूट पाहिली आहे. मात्र शरद पवारांच्या कुटुंबातली फूट ही अगदी अलीकडची आणि देशपातळीवर ज्याची चर्चा झाली अशी फूट. शरद पवार लोकसभा निवडणुकांनंतर आता पुन्हा राजकीय पटलाच्या केंद्रस्थानी आले. त्याला अनेक कारण आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेच्या दृष्टीनं पवार ज्या वेगानं मैदानात उतरलेत त्यासाठी पवारांचं हे राजकारण नव्यानं अभ्यासण्याची गरज आहे. आजच्या व्हिडिओत त्याच संदर्भात चर्चा करायची आहे. लोकसभा निवडणुकांच्या निमित्तानं पवारांच्या राजकारणाचा पहिला अंक संपूर्ण देशानं पाहिला. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे लढाईत सुप्रिया सुळे यांची सरशी झाली. आता त्यावर मात करण्यासाठी अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना थेट राज्यसभेवर पाठवलं हा वेगळा मुद्दा आहे. मात्र बारामती कोणाची, शरद पवारांची की अजित पवारांची, हा जो प्रश्न होता बारामतीसह महाराष्ट्र आणि देशाला पडलेला, या प्रश्नाचं उत्तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानं 4 जूनला दिलंय. त्यावेळी काय काय घडलं, काय घटना घडल्या याची थोडक्यात उजळणी करूयात आणि त्यातून पवारांनी काय साधलं हेही पाहूयात. चला. 60 दशकांची ताऊन सुलाखून निघालेली प्रदीर्घ राजकीय कारकीर्द असणाऱ्या शरद पवारांना एखाद्या निवडणुकीतून काही सिद्ध करावं लागतं असं मीही म्हणत नाही आणि त्यांचे विरोधकही म्हणणार नाही. मात्र तरीही या निकालांनी काही गोष्टी मात्र नक्कीच स्पष्ट झाल्या. एक म्हणजे आजही त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार शरद पवारांकडेच आहेत. बारामतीही त्यांचीच आहे. 84व्या वर्षीही राजकारणात तेवढंच कार्यरत राहून पवार नवीन राजकीय समीकरणं बांधू शकतात आणि निवडणूकही जिंकू शकतात हे यातून सिद्ध झालं. त्यामुळे पक्ष, चिन्ह आणि बहुतांश लोकप्रतिनिधी हातून गेलेले शरद पवार महाविकास आघाडीच्या विजयाचे नायक ठरतात. या निकालांनी शरद पवारांना पुन्हा एकदा राज्याच्या आणि मुख्यतः केंद्रातल्या राजकारणात निर्णायक स्थानी आणून बसवलंय. नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव हा जो कायमच पवारांचा हातखंडा राहिला त्याला पुन्हा एकदा संधी कुठेतरी मिळतेय आणि हे राज्यानंच नव्हे तर देशानं देखील पाहिल्याचं समोर येत आहे. भाजपला पूर्ण बहुमत एकीकडे मिळालेलं नाही. एनडीएतले सगळे घटक पक्ष आनंदी नाहीत. नितीश कुमार वा चंद्राबाबू नायडूंशी पवारांचे असलेले संबंध आणि दिल्लीतल्या जोडाजोडीच्या राजकारणाचा पवारांचा असलेला प्रदीर्घ अनुभव यामुळे देशातल्या सद्य राजकीय स्थितीत शरद पवार निर्णायक भूमिका बजावू शकतात. आता त्यात इंडिया आघाडी सत्ता स्थापनेचा प्रयत्न करेल का, केंद्रात सत्ता बदल होईल का हे जर तर यावर अवलंबून असेल. मात्र पवारांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत तशी संधी या निकालांमुळे तरी त्यांना पुन्हा एकदा मिळाली एवढं नक्की. मुळात लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा विधानसभेचे वारे आता वाहू लागलेत. ऑक्टोबर महिन्यात राज्यात विधानसभेची धामधूम असेल. खरं तर त्यासाठी पुन्हा पवार सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय. शरद पवार गावोगावी सध्या दौरे करतायत. याच पार्श्वभूमीवर विधानसभेसाठी पक्षाची नवी फौजही तयार करतायत. 2019च्या विधानसभा निवडणुकांआधीही पवारांनी राज्यात दुष्काळी दौरा केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावेळी त्यांच्यासह रोहित पवार सक्रिय झाले होते. पुढे त्यांचं राजकीय लॉन्चिंग झालंच. आता पुन्हा पवार विधानसभेआधी गावगाड्याचे दौरे करतायत. सोबत आहेत युगेंद्र पवार. आगामी विधानसभेत आता बारामतीत युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत प्रत्यक्षात अवतरलीच तर महाराष्ट्राला आणखी एका काका पुतण्याच्या राजकीय संघर्षाचा अध्याय पाहायला मिळणार हे नक्की आहे. त्याचे सूत्रधार हे शरद पवारच असतील यात शंका नाही. तुतारी चिन्हाचा प्रचार करताना मात्र पक्षाला पिपाणीचा फटका बसणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. सांगलीत शशिकांत शिंदेंची सीट त्यामुळेच गमवावी लागली हे पक्षाला विसरून चालणार नाही. मात्र पवार थेट मैदानात उतरलेत. जवळपास 35 वर्षांनी त्यांनी बारामती पिंजून काढलाय. पवार विरोधकांना कानपिचक्याही देतायत आणि मित्रपक्षांना इशाऱ्यातून सावधही करताना दिसतायत. म्हणूनच पवार म्हणतात राज्य ताब्यात घ्यायचंय, कामाला लागा. घोडा मैदान दूर नाही. बघूयात काय घडतं आणि कोण कोणाला पाडतं आणि कोण पुन्हा येतं. मुळात प्रत्येक निवडणूक हा नवा सामना असतो.
लोकसभेत मोदी हा फॅक्टर होता, विधानसभेत तो नसणार आहे. कदाचित डबल इंजिन हा फॅक्टर तिथे येईल. स्थानिक प्रश्न पुन्हा वर येतील. आरक्षणाचा प्रश्न हा एकीकडे चांगलाच तापलाय. मविया, महायुती, राजी नाराजी रंगेलच. बरेच फॅक्टर समोर येतील आणि यावरच बरीचशी गणितं अवलंबून असतील. त्यामुळे नेमकं काय घडतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. आजच्या व्हिडिओ तिथेच थांबतोय. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा साम टीव्ही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.